मी स्वप्नील कोथलकर आपल्या संस्कृती क्लासेसच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्ही आतापर्यंत माझे मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ बघितलेले असतील, तर आजपासून आपण सुरू करणार आहोत तुमचा 12वीचा जो नवीन सिलेबस आहे त्याचं फिजिक्स. आणि फिजिक्स मध्ये तुमचं नवीन सिलेबस मध्ये पहिलं चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. तर बघा, हा रोटेशनल डायनॅमिक्स तुम्हाला नवीन टॉपिक आहे. या नवीन सिलेबस मध्ये पहिल्यांदा हा इन्क्लूड केलेला आहे. तर हा रोटेशनल डायनॅमिक्स तुम्हाला समजून घेण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या 11वी मधल्या काही कन्सेप्ट तुम्हाला परत बघणं महत्त्वाचं आहे. तर बघा, रोटेशनल डायनॅमिक्स किंवा डायनॅमिक्स हा कशाच्या संबंधित येतो. रोटेशनल हा शब्द तर तुमच्या ओळखीचा आहे, मी बघितलेला आहे मोशन मध्ये. तर आता हा डायनॅमिक्स जो शब्द आहे तो कशाच्या संबंधी आहे, तर डायनॅमिक्स म्हणजे काय, सिंपल डायनॅमिक्स म्हणजे होतात तुमच्या मुव्हिंग थिंग्स. मुव्हिंग थिंग्स कशा, तर डायनॅमिक्स ही जी ब्रांच आहे तुमची फिजिक्सची, ती काय करते, डील्स विथ द मुव्हिंग थिंग्स किंवा डील्स विथ द मोशन. मोशनच्या संबंधित किंवा मोशन करणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही बॉडीज असतील, त्या सर्वांचा स्टडी आपण कशामध्ये करतो, डायनॅमिक्स मध्ये करत असतो. तर हा डायनॅमिक्स कुठून आला, तर बघा, सर्वात अगोदर डायनॅमिक्स समजून घेण्यासाठी तुम्हाला मेकॅनिक्स ही कन्सेप्ट समजणं खूप गरजेची आहे. तर बघा, मेकॅनिक्स काय तुमचं मागच्या वर्षी झालेलं आहे, आपण लिहूया मेकॅनिक्स. मेकॅनिक्स काय, मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स व्हिच डील्स विथ द मोशन. काय, मेकॅनिक्स कशाचा अभ्यास करते, तुमची फिजिक्सची ब्रांच असून मेकॅनिक्स करते अभ्यास तुमचा मोशनचा. ओके, ज्या काही तुमच्या कार्स असतील, बरोबर आहे, किंवा मग तुम्ही रनिंग करताय, तुम्ही बायसिकल चालवताय, या सगळ्या गोष्टी कशामध्ये, मोशन मध्ये. आणि या सर्व मोशनचा स्टडी आपण कशामध्ये करत असतो, मेकॅनिक्स मध्ये करत असतो. तर बघा, ह्या मेकॅनिक्स मध्ये दोन पार्ट तुमचे येतात. एक येतो स्टॅटिक, पहिला पार्ट आहे तुमचा स्टॅटिक्स, आणि दुसरा आहे कायनेटिक्स. मी काय सांगितलं तुम्हाला, मेकॅनिक्स डील्स विथ द मोशन. याचा अर्थ काय झाला, स्टॅटिक आणि कायनेटिक्स हे दोघं पण कशा असतील, मेकॅनिक्सचे पार्ट आहेत. परंतु बघा, स्टॅटिक्स मध्ये आपण कसला स्टडी करतो, तर स्टॅटिक मध्ये आपण स्टडी करतो रिजिड बॉडीजचा. रिजिड बॉडीज म्हणजे काय, ज्या बॉडीज इक्विलिब्रियम मध्ये आहेत, ज्या मोशन मध्ये नाही, त्या बॉडीजचा स्टडी आपण स्टॅटिक मध्ये करत असतो. मग रिजिड बॉडीज कोणत्या, आता हा डस्टर आहे, हा मूव्ह होत नाहीये, एकाच ठिकाणी हा स्टेडी आहे, बरोबर आहे, म्हणून हा झाला तुमचा रिजिड बॉडी. ओके, तर बघा, जोपर्यंत मी याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत हा काय तुमचा रिजिड स्टॅटिक आहे, त्याच्यामुळे स्टेडी आहे, त्याच्यामुळे आपण याला म्हणतो रिजिड बॉडी. आणि अशा रिजिड बॉडीचा स्टडी आपण कशात करत असतो, स्टॅटिक्स मध्ये करत असतो. दुसरा मेकॅनिक्सचा तुमचा पार्ट आहे कायनेटिक्स. कायनेटिक्स मध्ये आपण कसला स्टडी करत असतो, तर ज्या काही मुव्हिंग थिंग्स आहेत, काय सांगितलं, मेकॅनिक्स डील्स विथ द मोशन. मग मेकॅनिक्सचे दोन पार्ट आहेत, स्टॅटिक आणि कायनेटिक. स्टॅटिक कसला स्टडी करतो, ज्या स्टेडी स्थितीत असतील, तुमच्या रिजिड बॉडीज असतील, ज्या इक्विलिब्रियम मध्ये असतील, त्यांचा स्टडी आपण स्टॅटिक मध्ये करत असतो. तर कायनेटिक मध्ये ज्या मुव्हिंग थिंग्स असतील, एखादी कार तुमची मूव्ह होते, बरोबर आहे, तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं, बायसिकल तुम्ही चालवताय किंवा मग तुम्ही रनिंग करताय, ह्या सर्वांचा स्टडी आपण कशामध्ये करत असतो, कायनेटिक्स मध्ये करत असतो. तर ह्याच कायनेटिक्सच्या परत दोन ब्रांचेस आहेत किंवा परत दोन टाइप्स आहेत. पहिला आहे कायनेमॅटिक्स, पहिला टाइप आहे कायनेमॅटिक्स, आणि दुसरा टाइप आहे डायनॅमिक्स. बघा, पुन्हा एकदा काय सांगितलं मी तुम्हाला वरती, डायनॅमिक्स म्हणजे काय, स्टडी अबाउट किंवा डील्स विथ मुव्हिंग थिंग्स. इथे पण सांगितलं डील्स विथ मुव्हिंग थिंग्स, इथे पण डील्स विथ मुव्हिंग थिंग्स. आता परत कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स हे दोन पार्ट तुमचे आहेत, बरोबर आहे. कायनेटिक्स सांगितलं तुम्हाला, डील्स विथ मुव्हिंग थिंग्स. आता याच्यामध्ये कायनेमॅटिक्स आपण डील्स विथ मुव्हिंग थिंग्स आणि डायनॅमिक्स सुद्धा डील्स विथ मुव्हिंग थिंग्स. मग कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स मध्ये डिफरन्स काय आहे हे पण महत्त्वाचं आहे, कारण आपण आपल्याला शिकायचं काय, आता या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे रोटेशनल डायनॅमिक्स.
डायनॅमिक्स शिकायचं आहे, मग आपल्याला कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स मधला डिफरन्स माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा अतिशय सोपं आहे. कायनेमॅटिक्स मध्ये आपण कसला स्टडी करतो, ही ही समजा कार आहे किंवा एखादा बॉक्स आहे, मी त्याला काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे तो काय होतोय, मूव्ह होतोय. ओके, एक एक्झाम्पल लक्षात घ्या. हा बॉक्स आहे, मी त्याला फोर्स अप्लाय करतोय आणि त्याच्यामुळे काय होतोय, हा मूव्ह होतोय. तर आपण कायनेमॅटिक्स मध्ये कसला स्टडी करतो, आपण कायनेमॅटिक्स मध्ये स्टडी करतो तुमच्या डिस्प्लेसमेंटचा, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन किंवा मग तुमची स्पीड असेल किंवा मग डिस्टन्स असेल, ह्या सर्वांचा स्टडी आपण कायनेमॅटिक्स मध्ये करत असतो. मग ह्या कोणत्या डिस्प्लेसमेंट, आता आपण डिस्प्लेसमेंट तुम्ही दोन प्रकारचे शिकलाय, कोणतं, एक लिनियर आणि एक सर्क्युलर. तर याच्यामध्ये आपण लिनियर सुद्धा, म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट असेल, लिनियर व्हेलॉसिटी असेल, लिनियर ऍक्सेलरेशन असेल किंवा स्पीड डिस्टन्स जे काही असेल ते, किंवा जे तुमचं सर्क्युलर आहे, सर्क्युलर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, स्पीड आणि डिस्टन्स या सर्वांचा स्टडी आपण कायनेमॅटिक्स मध्ये करत असतो. ओके, तर मग आता कायनेमॅटिक्स मध्ये याचा स्टडी करतो. मग डायनॅमिक्स मध्ये कशाचा स्टडी करतो, डायनॅमिक्स मध्ये सुद्धा आपण याचा स्टडी करतो. बघा डायनॅमिक्स मध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, स्पीड, डिस्टन्स, परंतु यासोबत मेन आणि महत्त्वाची तुमचा डिफरन्स काय आहे याच्यामध्ये, तर हा जो बॉक्स आहे, ओके, मी याला फोर्स अप्लाय केला, त्याच्यामुळे याच्यामध्ये ऍक्सेलरेशन होतोय किंवा याला एक व्हेलॉसिटी मिळाली किंवा याचं डिस्प्लेसमेंट होतोय ह्या फोर्समुळे, बरोबर आहे. पण ह्या फोर्सचा विचार आपण कायनेमॅटिक्स मध्ये करत नाही, फोर्सचा विचार आपण करतो डायनॅमिक्स मध्ये. ओके, हा बॉक्स पुढे जातोय त्याच्या मागचं कारण काय, ओके, कॉज काय, त्या कॉजचा विचार आपण कशामध्ये करतो, ह्या डायनॅमिक्स मध्ये आपण त्या कॉजचा विचार करत असतो. म्हणजे डायनॅमिक्स मध्ये आपण कशाचा स्टडी करतो, ह्या सर्व गोष्टींचा स्टडी आपण डायनॅमिक्स मध्ये करत असतो. सेम थिंग्स विथ कॉज. ओके, म्हणजे आपण त्याला म्हणत असतो फोर्स. तर बघा लक्षात घ्या, सिंपल थिंग आहे. कायनेटिक्सचे दोन पार्ट, कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. कायनेमॅटिक्स मध्ये आपण कसला स्टडी करतो, एखाद्या गोष्टीच्या डिस्प्लेसमेंटचा, व्हेलॉसिटीचा, ऍक्सेलरेशनचा. मग ते डिस्प्लेसमेंट तुमचं लिनियर असू द्या किंवा सर्क्युलर असू द्या, म्हणजे एखादी गोष्ट लिनियर मोशन मध्ये आहे किंवा सर्क्युलर मोशन मध्ये आहे, तर त्याचं डिस्प्लेसमेंट जे झालंय, त्याची व्हेलॉसिटी जी आहे, त्याचं ऍक्सेलरेशन जे आहे, तिने कव्हर केलेलं डिस्टन्स किंवा त्याचा स्पीड, ह्या सर्वांचा अभ्यास आपण करत असतो कायनेमॅटिक्स मध्ये. आणि डायनॅमिक्स मध्ये काय करत असतो, आपण कसला अभ्यास करत असतो, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन विथ देअर कॉज, म्हणजे कोणत्या कारणामुळे डिस्प्लेसमेंट होतोय, कोणत्या कारणामुळे त्या ऑब्जेक्टची किंवा त्या बॉडीची स्पीड तेवढी आहे किंवा व्हेलॉसिटी तेवढी आहे किंवा डिस्प्लेसमेंट का झालंय, या सर्वांचा अभ्यास आपण डायनॅमिक्स मध्ये करत असतो. सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कायनेमॅटिक्स मध्ये आपण फोर्सचा विचार करत नाही, तर डायनॅमिक्स मध्ये आपण फोर्सचा विचार करतो. ओके, तर चला आता मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं रिजिड बॉडी, रिजिड ऑब्जेक्ट. तर ती रिजिड बॉडी म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर बघा तुम्ही बऱ्याच वेळेस आकड्यामध्ये सुद्धा ऐकलंय रिजिड बॉडी. तर रिजिड बॉडी म्हणजे काय असते, त्याला एक विशिष्ट शेप असतो का, तर नाही, एक फिक्स असा त्याचा शेप नाहीये. एखादा तुमचा बघा असा एखादा क्यूब तुमचा रिजिड बॉडी असू शकतो, किंवा मग एखादा स्टोन आहे, किंवा मग एखादी सर्क्युलर प्लेट आहे, किंवा मग एखादी स्क्वेअर प्लेट आहे. या सगळ्या काय असू शकतात, तुमच्या रिजिड बॉडी असू शकतात. तर रिजिड बॉडी म्हणजे काय, तर सिंपल रिजिड बॉडी म्हणजे आता समजा हे दोन पॉइंट, ओके, ह्या रिजिड बॉडी वरती मी काय केले, दोन पॉइंट मार्क केले. तर रिजिड बॉडीची डेफिनेशन अशी आहे की जोपर्यंत आपण ह्या बॉडीवरती कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत ह्या दोन पॉइंट मधलं जे काही डिस्टन्स आहे, बघा ह्या दोन पॉइंट मधलं
जे काही डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. ह्या दोन पॉइंट मधलं चेंजेस होत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ह्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स चेंज होत नाही. आणि डिस्टन्स जर त्या बॉडी मधलं किंवा त्या ऑब्जेक्ट मधलं चेंज होत नसेल तर त्याला म्हणतो आपण रिजिड बॉडी. ओके, हा स्टोन आहे समजा, याच्यावरती पण हे दोन पॉइंट आपण मार्क केले, याच्यावरती पण जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत याच्यातलं डिस्टन्स चेंज व्हायला नको. ओके, डिस्टन्स चेंज झालं नाही म्हणजे ही रिजिड बॉडी आहे. तसं जर आपण पाहिलं तर नॅचरली कोणतीही बॉडी परफेक्टली रिजिड नाहीये. ओके, काय सांगतो मी, नॅचरली जर पाहिलं आपण तर कोणतीही बॉडी परफेक्टली रिजिड नाहीये. तर मग आपण रिजिड बॉडी पण कशाला कन्सिडर करतो, तर ज्या काही सॉलिड बॉडीज आहेत, ओके, जे काही सॉलिड मटेरियल आहे, सॉलिड बॉडीज आहेत, जसे की तुमचे स्टोन असतील किंवा एखादा क्यूब असेल, ओके, जो सॉलिड आहे पूर्णपणे, त्याला आपण काय करतो, रिजिड बॉडी कन्सिडर करत असतो. तुमच्या लक्षात आलं असेल रिजिड बॉडी म्हणजे काय. बघा मी तुम्हाला सांगितलं आहे रिजिड बॉडी. काय सांगितलं रिजिड बॉडी मध्ये, रिजिड बॉडीचा कुठलाही शेप असू शकतो, कोणतीही बॉडी परफेक्टली रिजिड नाहीये. नॅचरली सांगतोय, नॅचरली कोणतीही बॉडी परफेक्टली रिजिड नसते. ओके, आणि रिजिड बॉडी म्हणजे काय, तर जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या बॉडी मधल्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स चेंज होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी असं म्हणत असतो. तर बघा आता आपला पुढचा पॉइंट आहे रोटेशनल डायनामिक्स शिकण्यासाठी पुढचा आणि महत्त्वाचा पॉइंट आहे तुमचा टाइप्स ऑफ मोशन. तुम्ही मागच्या सिलेबस मध्ये म्हणजे 11वी मध्ये मोशनचे टाइप बघितले, तसे तर आपण बघितलं तर मोशनचे खूप सारे टाइप्स आहेत. परंतु रोटेशनल डायनामिक्स शिकण्यासाठी तुम्हाला 3 टाइप अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यापैकी पहिला टाइप आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मोशन. बघा काय सांगितलं तुम्हाला, रोटेशनल डायनामिक्स व्यवस्थित क्लिअर करण्यासाठी 3 टाइपचे मोशन गरजेचे. त्याच्यापैकी पहिला आहे ट्रान्सलेशन मोशन. तर बघा ट्रान्सलेशन मोशन म्हणजे काय असतं, सिंपल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन अगोदर सांगतो, नंतर आपण त्याची डेफिनेशन बघूया. ही एक स्क्वेअर प्लेट आहे, ओके, याच्यावरती मी 2 पॉइंट मार्क केले ए आणि बी. स्क्वेअर प्लेट म्हणजे रिजिड बॉडी, तुम्ही त्याला कन्सिडर करा. ओके, आता ह्या स्क्वेअर प्लेटने इकडे डिस्प्लेसमेंट केलं, ह्या पाथवरती एक आपण फोर्स अप्लाय केला, त्याच्यामुळे ह्या स्क्वेअर बॉडीचं काय झालं, स्क्वेअर प्लेटचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. आणि डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर ह्या स्क्वेअर बॉडी मध्ये जे पॉइंट होते तुमचे ए आणि बी, ओके, त्याला मी लाईन ड्रॉ करून घेतो इकडे ना. तर बघा काय घेतलं आपण, एक स्क्वेअर प्लेट घेतली, त्याच्यावरती 2 पॉइंट मार्क केले ए आणि बी, आणि त्या ए आणि बी ला आपण काय केलं, लाईन जॉईन करून घेतली. तर बघा ट्रान्सलेशन मोशन कशाला म्हणायचं. आता ही स्क्वेअर प्लेट मी काय केली, इकडे डिस्प्लेस केली. ओके, मी काय केलं, या स्क्वेअर प्लेटला असा फोर्स लावला आणि ती इकडे डिस्प्लेस झाली. तर डिस्प्लेसमेंट नंतर सुद्धा जर तुम्ही बघितलं ह्या ए आणि बी पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन आहे ती कशी आहे, एकमेकांना पॅरलल. कशी आहे, ही लाईन जी आहे ती एकमेकांना काय पॅरलल आहे. मग ज्या वेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टचं काय करतो, डिस्प्लेसमेंट करत असतो, आणि डिस्प्लेसमेंट केल्यानंतर सुद्धा त्या ऑब्जेक्ट मधल्या कोणत्याही 2 पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन असेल ती पॅरलल असेल, काय असेल ती डिस्प्लेसमेंट नंतर सुद्धा पॅरलल असेल, तर त्या मोशनला आपण म्हणायचं ट्रान्सलेशन मोशन. काय म्हणायचं, ट्रान्सलेशन मोशन. बघा ही आता हा पाथ काय होता तुमचा, स्ट्रेट होता. हा जो पाथ, ज्या पाथवरून आपण ह्या बॉडीला डिस्प्लेस केलं तो काय होता तुमचा, स्ट्रेट पाथ होता. परंतु असं नाही ना की नेहमी तुमचा रस्ता काय असणार आहे, स्ट्रेटच असणार आहे, असतो का, नाही, त्याच्यावरती कर्व सुद्धा असतात. तर बघा मग असं म्हणू शकतो, आता हीच बॉडी मी पुढे काय केली, परत याला डिस्प्लेस केला, परत पुढचा फोर्स लावला, तर
ह्या वेळेस ओके मी अशा प्रकारे या बॉडीचं डिस्प्लेसमेंट केलं. बघा आता परत डिस्प्लेसमेंट केल्यानंतर तुम्ही जर बघितली ही जी लाईन ड्रॉ केलेली आपण ही लाईन आणि ही लाईन परत काय दोघे एकमेकांना पॅरलल आहे. तर सिंपल तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय ट्रान्सलेशन मोशन म्हणजे काय असतं तर ज्या मोशन मध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट डिस्प्लेस केल्यानंतर सुद्धा त्याच्या दोन पॉइंटला जॉईन करणारी लाईन ही स्वतः सोबतच काय असेल पॅरलल असेल. म्हणजे आता अगोदर इथे होती त्याच्यानंतर इथे आली तर ही काय आली तुमची पॅरलल आलेली आहे. अशी जर पॅरलल लाईन येत असेल तर त्याला काय म्हणायचं आपण ट्रान्सलेशन मोशन असं म्हणायचं. ओके तर चला आता आपण पुढचा पार्ट बघूया. सॉरी पुढचं मोशन बघूया तुमचं रोटेशनल मोशन. पुढचा आहे तुमचा रोटेशनल मोशन. बघा आपण अगोदर डायनॅमिक्स बघितला म्हणजे हा वर्ड तुमचा येऊन गेला आणि आता आला तुमचा रोटेशन. ओके म्हणजे थोडंफार आपण आपल्या टॉपिककडे वळत चाललोय. तुम्हाला वाटत असेल सर नेमकं काय शिकवताय रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिक आहे आणि आम्हाला मागच्या वर्षीचं परत काय येतंय परत तेच ट्रान्सलेशन मोशन परत तेच रोटेशनल मोशन. ओके तर बघा रोटेशनल मोशन आपण कशाला म्हणतो. आता तुम्ही यात्रेमध्ये रहाट पाण्यावर बसतात की नाही ओके ते आपल्या रोटेशनल मोशनचं एक्झाम्पल. समजा हा तुमचा रहाट पाळणा आहे हा त्याचा ऍक्सिस असतो बरोबर आहे. इथे तो ट्रॅक असतो आणि असा फिरत असतो आणि इथे तुम्ही बसलेला आहे. ओके इथे काय झालंय तुम्ही बसलेला आहात. ओके मग जसं आता तुम्ही ट्रॅव्हलिंग कसं करतात आपण ट्रान्सलेशन मोशन मध्ये काय केलं ट्रॅव्हलिंग त्याचं डिस्प्लेसमेंट झालं बरोबर आहे. त्याचं काय झालं त्याने डिस्टन्स कव्हर केलं त्याचं डिस्प्लेसमेंट सुद्धा झालेलं आहे. परंतु तुम्ही जेव्हा रहाट पाण्यामध्ये बसता बरोबर आहे किंवा जे कुंभार असतात कुंभार मडके घडवतात ते चाक फिरवतात बरोबर आहे. ते चाक एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी जातं का नाही जात. किंवा तुमचा रहाट पाळणा गोल गोल फिरतोय खूप वेळापासून तुम्ही 15 मिनिटापासून त्याच्यात बसले 15 मिनिटे किंवा तुम्ही बसत नाही बरोबर आहे 5 ते 7 मिनिटं बसतात परंतु तुमचा फिरतोय तर डिस्प्लेसमेंट होतंय का त्याचं नाही. तो फक्त काय करतोय अँग्युलर डिस्प्लेसमेंट करतो त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट होतोय का नाही. मग थोड्या वेळानंतर आता हा सेंटर सी आहे समजायचा ऍक्सिसचा हा मास m ओके हे तुमचं मास आपण दाखवतो तुम्ही बसलेले. थोड्या वेळानंतर काय होणार आहे ही बॉडी काय होणार आहे किंवा तुम्ही थोड्या वेळानंतर पुढे येणार काही सेकंदानंतर इथून इथपर्यंत येणार आहे बरोबर आहे. म्हणजे हा काय करतोय तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो आपण ठिकाणी बघतो तुम्हाला मी शिकवलेलं आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ठिकाणी आपण दाखवत असतो. ही समजा तुमची आहे रेडियस. ओके तर हा ऍक्सिस इथे तुमचा आपण काय केलाय हा मास इथे तर इथे डिस्प्लेसमेंट कसं होतं तुमचं अँग्युलर होतंय बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय होताय ह्या ऍक्सिस भोवती हा जो ऍक्सिस आहे ह्या ऍक्सिस भोवती काय होताय तुम्ही फिरताय गोल गोल तुम्ही रोटेशन घेताय चक्कर मारताय बरोबर आहे. हे झालं तुमचं रोटेशनल मोशन. अतिशय सोपं आहे. सर्क्युलर पाथ मध्ये फिरताय की तुम्ही ओके मग तुमचं जे डिस्प्लेसमेंट होतं ते कशात होतंय सर्क्युलर पाथ मध्ये होतंय. तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताय का नाही पुन्हा पुन्हा तेच जसं तुमच्या घड्याळाचं काटे ते घड्याळाच्या बाहेर जातात का नाही तिथल्या तिथे फिरतात की नाही रोटेशन करत असतात. ओके तर हे झालं तुमचं रोटेशनल मोशन. आता पुढचं जे मोशन आहे जे तिसरं मोशन आहे आपल्या रोटेशनल डायनॅमिक्स साठी महत्त्वाचं. ओके दोन मोशन सांगितले ट्रान्सलेशन आणि आता सांगितलं तुम्हाला रोटेशनल मोशन. आता आपण बघतोय तुमचं तिसरं रोलिंग ट्रान्सलेशन मोशन. काय सांगतोय रोलिंग ट्रान्सलेशन मोशन. आता काय झालं बघा ट्रान्सलेशन पण आलं इथे आणि आता नवीन शब्द आला रोलिंग. आता हे रोटेशनल होतं म्हणजे काय होतं ते एकाच ऍक्सिस भोवती तुम्ही काय होतं रोटेट होत होता. आता रोलिंग म्हणजे काय तुम्ही बघितलं असेल एखादा रस्ता आहे इथे एक लाकडाचा मुलगा ठेवलाय तो काय होतो तो घरंगळत जातो रोलिंग करत जातो की नाही. मग आता समजा
हा लाकडाचा ओंडका आहे, इथे याच्यावरती हा पॉइंट आहे. ओके, हा एक पॉइंट आपण याचा कन्सिडर केला लाकडाच्या ओंडक्याचा. तो काय होणार आहे, घरंगळत जाणार आहे. म्हणजे थोडा दूर जर तुम्ही इथून गेला तर काय होणार आहे, हा जो पॉइंट आहे तो असा पुढे जातोय, त्याच्यामुळे हा पॉइंट कुठे येईल, इथे येईल. अजून थोडा पुढे गेला हा पॉइंट कुठे येईल, इथे. बरोबर आहे. म्हणजे ऍट द सेम पॉइंट जर तुम्ही बघितला हा जो पॉइंट आहे तो काय होतोय, रोटेट होतोय. अगोदर इथे होता, मग थोडा वेळ फिरून इथे आला, मग इथे आला, परत इकडे, असा तो रोटेट होतोय. पण त्याच सोबत काय होतं, त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट सुद्धा होतं. बघा हा लाकडी ओंडका कुठे होता, अगोदर ह्या पॉइंटला होता, नंतर कुठे सरकला, पुढे, त्याच्यानंतर कुठे गेला, पुढे. म्हणजे ऍट द सेम पॉइंट, ऍट द सेम टाइम काय होतंय, जो लाकडाचा ओंडका आहे त्याचे कोणते रोटेशन होत आहे, किंवा सॉरी कोणत्या मोशन मध्ये येतो, तो ट्रान्सलेशन मोशन मध्ये पण आहे. काय होतोय, तो पुढे पण सरकतोय. ट्रान्सलेशन मोशन मध्ये काय होतंय, बॉडी पुढे सरकते, पुढे पण सरकतोय. त्याच्यानंतर जे आहे काय म्हटलं मी, रोटेशनल पण त्याचं मोशन होतंय. काय होतोय, हा जो पॉइंट आहे तो काय होतोय, ह्या ओंडक्याच्या ऍक्सिस भोवती काय होतोय, फिरत चाललेला आहे. त्याच्यामुळे ऍट द सेम टाइम तुमचं रोलिंग पण होत आहे आणि ट्रान्सलेशन सुद्धा या मोशन मध्ये होत आहे. म्हणजेच काय, रोलिंग ट्रान्सलेशन मोशन म्हणजे काय, तर सिंपल आहे. रोलिंग कशाचं कॉम्बिनेशन आहे, बरोबर, ट्रान्सलेशन प्लस रोटेशन. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं काय काय शिकलो आपण आतापर्यंत आपण. तर तुमचा डायनामिक्स नेमका मेकॅनिक्स मध्ये कुठे येतो, डायनामिक्स कुठे येतो, तर अगोदर तुमचा मेकॅनिक्सचे दोन टाइप्स कुठले, स्टॅटिक्स आणि कायनेटिक्स. कायनेटिक्सचे परत दोन टाइप कुठले, कायनेमॅटिक्स आणि डायनामिक्स. तर त्या डायनामिक्स साठी गरजेचे असलेले आपण टाइप्स ऑफ मोशन आता बघतोय. तर ह्या तीन टाइपचे मोशन डायनामिक्स तुम्हाला परफेक्टली समजून घेण्यासाठी या तीन टाइपचे मोशन तुम्हाला अतिशय गरजेचे आहे. अजून एक पॉइंट जो तुम्ही 9वी 10वी पासून शिकत आलेला आहे, तो रोटेशनल डायनामिक्स मध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. तो आपण आता बघणार आहोत. तो आहे तुमच्या सर्वांचा आवडता आणि जास्तीत जास्त मराठी मीडियमच्या मुलांचा आवडता जडत्व. आठवतं का तुम्हाला, जडत्व आपण कशाला म्हणायचो, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय, जडत्व. आठवलं असेलच, कारण आपण कोणत्या ना कोणत्या मित्राला किंवा मैत्रिणीला त्या नावाने नक्की चिडवलेलं आहे तो चॅप्टर सुरू असताना 9वी 10वी मध्ये. ठीक आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं असेल जडत्व सांगितल्यानंतर. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, आता हा ऑब्जेक्ट इथे स्टेडी आहे. ओके, हा जो ऑब्जेक्ट आहे हा काय इथे स्टॅटिक पोझिशनला स्टेडी आहे, ही रिजिड बॉडी आहे. ओके, तर मी जेव्हा याला फोर्स लावणार आहे, काय करणार आहे मी याला, जेव्हा फोर्स लावणार आहे तेव्हा ही बॉडी मूव्ह व्हायला काय करेल, अपोज करेल. बरोबर आहे की. आता एखादी आपली कार किंवा बस बंद पडलेली असते, बरोबर आहे, मग ते लोक धक्का देत असतात. बरोबर आहे, एका माणसाने मोठ्या ट्रकला धक्का दिला, ती पुढे जाणार आहे का, नाही जाणार. का, तर त्या बॉडीचं जे मास आहे, त्या ट्रकचं जे मास आहे ते काय करणार आहे, आपण त्याला लोटतोय किंवा मग ही भिंत आहे, ह्या भिंतीला मी लोटतोय. बरोबर आहे, तर ती भिंत मला अपोज करते. का अपोज करते, की मी जो फोर्स लावलेला आहे, मी जो फोर्स तिच्यावरती अप्लाय करतोय तो फोर्स काय आहे, त्या भिंतीच्या मास पेक्षा कमी आहे. जर माझा फोर्स त्या भिंतीच्या मास पेक्षा जास्त असता, आता हे डस्टर आहे, बरोबर आहे, हे पण स्टेडी रिजिड आहे, याच्यापेक्षा माझा जो फोर्स आहे हाताचा तो जास्त आहे, म्हणून हा काय झाला, मूव्ह झाला. बरोबर आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं, तर एखादी मूव्हिंग बॉडी असेल, एखादी कार चालते, तिला आपल्याला थांबवायचं आहे. बरोबर आहे, थांबवायचं आहे, तर ती काय करते, अपोज करते. कार आहे, तिची जर टक्कर झाली एखाद्या गोष्टीला, तर समोरची जी बॉडी असते किंवा समोरची एखादी गाडी असेल ती काय होते, डॅमेज होते. का डॅमेज होते, तर जी कार आपली चालत आलेली आहे, बरोबर आहे, ह्या बॉडीने काय केलं, त्या कारला स्टॉप करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु कारने काय केलं, अपोज केलं, स्टॉप व्हायला काय केलं. आता आपण बाय द वे आपण जर पाहिलं तर कार आपण ब्रेकनी स्टॉप करत असतो. बरोबर आहे, पण एखाद्या वेळेस तुमच्या कारचे ब्रेक फेल झाले, तुम्हाला कार जर थांबवायची आहे, बरोबर, तर ती काय करेल, थांबण्यासाठी अपोज करेल. ओके, आणि एखादी बॉडी आहे तुमची, तिला तुम्हाला
एखादी रिजिड बॉडी किंवा स्टॅटिक बॉडी आहे, स्टेडी बॉडी आहे, तिला तुम्हाला पुढे लोटायचं आहे, तर ती पुढे जाण्यासाठी काय करणार आहे? अपोज करणार आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? मूव्हिंग थिंग्स अपोज टू स्टॉप अँड स्टेडी थिंग्स अपोज टू मूव्ह. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? मूव्हिंग थिंग्स अपोज टू स्टॉप, ओके, अँड स्टेडी थिंग अपोज टू मूव्ह. This phenomenon is called as moment of inertia. अतिशय सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगितलंय. जी गोष्ट मोशन मध्ये आहे, जी गोष्ट मोशन मध्ये आहे, काय करते? थांबण्यासाठी अपोज करते. आणि जी गोष्ट थांबलेली आहे, ओके, जी गोष्ट थांबलेली आहे, ती मूव्ह होण्यासाठी अपोज करत असते. त्यालाच आपण काय म्हणतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग जर तुम्ही बघितलं मोमेंट ऑफ इनर्शिया, मी तुम्हाला सांगितलं की ही भिंत आहे, हिला मी फोर्स लावतोय, ओके, ही जी भिंत आहे हिला मी काय करतोय? फोर्स लावत आहे. पण ती हलते का? नाही, कारण या भिंतीचं काय? मास अतिशय जास्तीचं आहे, ओके. जेवढा जास्त या भिंतीचं मास आहे तेवढा जास्त ती फोर्स माझ्यावर अप्लाय करते, किंवा तेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया तिचा आहे, तेवढं जास्त ती अपोज मला करते. बरोबर आहे की नाही? तर बघा, जेवढं जास्त तुमचं मास असणार आहे, ओके, एखाद्या ऑब्जेक्टचं जेवढं जास्त मास असणार आहे तेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण आय ने डिनोट करत असतो, ओके. जेवढा जास्त मास असणार आहे तेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा तुमचा असतो. हे झालं तुमचं कशामध्ये? लिनियर मोशन मध्ये, ओके. हे झालं तुमचं लिनियर मोशन. समजा एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला फक्त सरळ रेषेत ढकलायचा आहे, ओके. काय करायचं? त्या ऑब्जेक्टला सरळ रेषेमध्ये ढकलायचा आहे, ओके. आणि आता हे झालं लिनियर साठी. मग जर असं जर रोटेशनल मोशन असेल, किंवा एखादी बॉडी जर काय होते, किंवा तुमचा पेंडुलम आहे, बघा हा तुमचा पेंडुलम आहे, तर हा जो पेंडुलम तुमचा मूव्ह होणार आहे तो कसा होणार आहे? रोटेशनल मोशन मध्ये. बरोबर आहे? रोटेशनल मोशन म्हणजे काय? पूर्ण अशी कंप्लीट झाली पाहिजे असं काही नाही. थोड्याफार प्रमाणात जरी अँग्युलर त्याचे डिस्प्लेसमेंट झालं तरी ती काय आहे? तुमची रोटेशनल मोशन आहे. कारण इथे तुमचा थीटा तयार होतो, इथे पण तुमचा हा थीटा तयार होतोय. बरोबर आहे? तर बघा, जेव्हा रोटेशनल मोशन मध्ये तुमचा एखादा ऑब्जेक्ट फिरत असतो तर त्या रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचं कसं काम करतं? आता एक चार्जर आहे माझ्याकडे, बरोबर आहे? मी जर या चार्जरला असं पकडलं आणि असं फिरवतोय, बघा हे डिस्टन्स खूपच कमी आहे. म्हणजे हा जर माझ्या हातात इथे ऍक्सिस असेल आणि मी या चार्जरला फिरवतोय, या चार्जरला मी काय करतोय? फिरवतोय, तर हे काय मी इझिली फिरवू शकतोय. पण हेच डिस्टन्स मी जर असं वाढवलं, ओके, हे डिस्टन्स मी जर असं वाढवलं तर याला फिरवायला मला खूप जास्त फोर्स लागणार आहे. असं का होतंय? तर जेवढी जास्त रेडियस, बघा समजा या पेंडुलमची जेवढी जास्त रेडियस मी वाढवणार आहे तेवढा जास्त मला फोर्स त्या पेंडुलम फिरवायला लागणार आहे. ओके, म्हणजेच काय? तर जी काही रेडियस असते तुमच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट मध्ये किंवा सर्क्युलर मोशन मध्ये, जी काही तुमची रेडियस असते, जेवढी जास्त रेडियस तेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया. तेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया कसा? तर मी तुम्हाला सांगितलं, हे चार्जर जे मी जर असं जवळ पकडलं तर मी त्याला इझिली फिरवू शकतोय, बरोबर आहे? पण याला जर मी काय केलं, दुरून जर फिरवायचं म्हटलं तुम्हाला जास्त फोर्स लावायला लागतोय. जास्त फोर्स का लावायला लागतोय? तर हा जो चार्जर आहे तो काय करतोय? अपोज करतोय. जेवढा जास्त तो अपोज करणार आहे तेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या चार्जरचा असणार आहे. आणि तो का वाढला? तर मी याची रेडियस काय केली? वाढवली. अजून जेवढी जास्त, जर मी हीच वायर जर अजून 10 मीटरची घेतली तर मला दोन्ही हातांनी फिरवायला लागेल, तरी सुद्धा तो लवकर फिरणार नाही. म्हणजेच काय? तर रोटेशनल मोशन मध्ये जेवढी जास्त रेडियस त्या ऑब्जेक्टची असणार आहे किंवा सर्क्युलर मोशन मध्ये जेवढी जास्त रेडियस असणार आहे तेवढा जास्त त्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. ओके, लक्षात घ्या. म्हणून मी काय लिहिलं? जेवढी जास्त रेडियस, ओके, तेवढाच जास्त तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथे असणार आहे. त्याचसोबत सर्क्युलर मोशन मध्ये अजून दुसरा एक पॉइंट आहे. तो काय? जर ह्या चार्जरच्या ठिकाणी मी 5 किलोचा दगड बांधला, या चार्जरच्या ठिकाणी मी काय केलं? 5 किलोचा दगड बांधला, तर मी त्याला इझिली फिरवू शकणार आहे का? नाही, ते माझ्याने शक्य होणार नाही. 5 किलोचा काय, 1 किलोचा जरी दगड बांधला तरी मला दोन्ही हातांनी तो फिरवायला लागणार आहे. याचाच अर्थ काय? तर जेवढा जास्त मास, काय सांगितलंय आपण लिनियर मध्ये तसं, जेवढा जास्त मास तेवढा जास्त
त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. ओके, तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल आज आपण काय काय बघितलं. तर डायनामिक्स हा तुमच्या फिजिक्सचा एक टॉपिक आहे, परंतु तो कुठे येतो मेकॅनिक्स मध्ये. मेकॅनिक्स मध्ये कुठे येतो? मेकॅनिक्सचे दोन पार्ट कोणते? स्टॅटिक्स आणि कायनेटिक्स. कायनेटिक्सचे दोन पार्ट कोणते? कायनेमॅटिक्स आणि डायनामिक्स. तर तो डायनामिक्स आणि रोटेशनल मोशन मी तुम्हाला सांगितलं की टाइप्स ऑफ मोशन तीन प्रकारचे कोणकोणते? ट्रान्सलेशन, त्याच्यानंतर रोटेशनल आणि तिसरं होतं तुमचं रोलिंग ट्रान्सलेशन. रोलिंग ट्रान्सलेशन काय? तर त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघांचं ते कॉम्बिनेशन असतं. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आता आपण बघितला. तर बघा हे सगळे टॉपिक तुमचे कुठले मागच्या सिलेबस मधले म्हणजे सॉरी तुमच्या 11वी मध्ये जे तुम्ही शिकलाय ते आणि आपल्या रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर साठी अतिशय गरजेचे आहे. बघा जर तुम्ही हा रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर जर आता व्यवस्थित केला आणि तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर ह्या चॅप्टरचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. तुमचं सिव्हिल असू द्या किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्या तीन ज्या मेन ब्रँच आहेत त्या तिन्ही ब्रँच मध्ये डायनामिक्स हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात असलेली अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून हा टॉपिक आता नवीन जो ऍड केलेला 12वीच्या सिलेबस मध्ये तो अतिशय चांगला निर्णय आपल्या महामंडळाने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या टॉपिकचा तुम्हाला पुढे भविष्यात खूप जास्तीचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर तुम्हाला एकदम परफेक्ट करायचा आहे. तर बघा आता हे झालं आपलं बेसिक. आता जो काही पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे त्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॉपर रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत.